श्री स्वामी समर्थ। उद्या सकाळी फक्त एक छोटा दिवा लावलात तर घरात पैसा, शांतता आणि समाधान येईल। इतकंच नाही तर तुमच्या मागील सर्व प्रकारचे दोष कायमचे दूर होतील, एवढे मी 100% खात्रीने सांगते। आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी जे उपाय सांगणार आहे ते अजिबात चुकवू नका। नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ। उद्या 1 मे शुक्रवार आणि उद्या आहे बुद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाख पौर्णिमा। तुम्हाला माहिती आहे का हा दिवस इतका खास का मानला जातो? कारण याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म, त्यांना ज्ञानप्राप्ती आणि त्यांचं महापरिनिर्वाण हे तिन्ही घडलेलं मानलं जातं। त्यामुळे हा दिवस खूप पवित्र आणि ऊर्जा देणारा मानला जातो। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, पौर्णिमेला चंद्र पूर्ण तेजात असतो। त्या प्रकाशामुळे वातावरणात एक वेगळी सकारात्मकता निर्माण होते। तुम्हालाही कधी असं वाटले का पौर्णिमेच्या रात्री मन शांत होतं? याचं कारण हेच आहे। आणि म्हणून या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय सुद्धा खूप प्रभावी ठरतात। ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, म्हणून लक्ष देऊ नका। उद्या तुम्ही खूप काही केलं नाही तरी चालेल, पण सकाळी एक काम नक्की करा। दुपारी 12 वाजण्याच्या आधी, शक्यतो सकाळी पूजा करतानाच तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। आता प्रश्न येईल, दिवा कुठे लावायचा आणि कसा लावायचा? सगळ्यात आधी सकाळी लवकर उठा, स्वच्छ अंघोळ करा, शक्य असेल तर पाण्यात थोडी हळद आणि एक तुळशीचं पान टाका। मग देवघरात जाऊन मनोभावे पूजा करा, वातावरण प्रसन्न ठेवा। आता दिव्याचा उपाय सुरू करा। तुमच्याकडे 4 दिवे असतील तर उत्तम, मातीचे, पितळेचे, कसलेही चालतील, फक्त स्वच्छ असले पाहिजेत, तुटलेले नकोत। तूप असेल तर खूप चांगलं, तुपाचा दिवा असेल तर पांढरी कापसाची वात वापरा। तेल वापरत असाल तर वात थोडी हळद कुंकू लावून लाल पिवळी करा। हा छोटासा फरक लक्षात ठेवा। आता पहिला दिवा, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। एक पिंपळाचं पान घ्या, पिंपळाचं पान मिळालं नाही तर साधी प्लेट चालेल, त्यावर थोडे तांदूळ ठेवा आणि त्यावर दिवा लावा। हा दिवा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवायचा आहे। आपण घरात येतो तेव्हा उजवीकडे जागा असेल तिथे हा दिवा ठेवा। असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, लक्ष्मीचं आकर्षण वाढतं, घरातील अडचणी हळूहळू कमी होतात। दिवा लावल्यानंतर त्याला हळद, कुंकू आणि फुलं अर्पण करा। मनात देवावर विश्वास ठेवा, त्यांची कृपा आपोआप काम करते। हे सगळं करताना घाई करू नका, शांतपणे करा, कारण भावना महत्त्वाची असते। पुढचा दिवा कुठे लावायचा, त्याचे नेमके फायदे काय आहेत हे आपण आता पाहूया। आता पुढचा दिवा, हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे आणि अनेक लोक इथेच चूक करतात, म्हणून नीट समजून घ्या। हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे। तुमच्याकडे तुळस आहे ना? असेल तर खूप चांगलं, नसेल तर एखाद्या कुंडीत लावलेली तुळस ही चालते। कारण तुळस म्हणजे फक्त एक झाड नाही, ती एक सकारात्मक ऊर्जा देणारी पवित्र वनस्पती आहे। सकाळीच पहिला दिवा लावल्यानंतर तुळशीपाशी जा। आधी तिथे थोडंसं पाणी शिंपडा, जागा स्वच्छ करा, शक्य असेल तर छोटीशी रांगोळी काढा। तुम्हाला वाटेल एवढं सगळं का करायचं, पण हे सगळं केल्याने मन प्रसन्न आणि एकाग्र होतं, आणि जिथे मन एकाग्र होतं तिथेच परिणाम जास्त मिळतो। आता तुळशीला थोडं पाणी अर्पण करा, हलकसं हळद कुंकू लावा, फूल असेल तर ठेवा। अगदी साध्या पद्धतीनं पूजा करा, काही भारी करायची गरज नाही। आता दिवा लावायचा आहे। इथे एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट, या दिव्यामध्ये तुम्ही 2 लवंगा टाका। हो, साध्या 2 लवंगा। तुम्ही विचार कराल, लवंगा का? कारण लवंगामध्ये एक वेगळा सुगंध आणि शुद्ध करणारी ऊर्जा असते। ती वातावरणातील नकारात्मकता कमी करण्यास मदत करते। तूप असेल तर तुपाचा दिवा लावा, नाहीतर तेलाचाही चालेल। पण दिवा लावताना मनात एक साधी भावना ठेवा, आपल्या घरात शांतता राहो, पैशांची अडचण कमी होवो। तुम्ही पाहिलं असेल, पैसा तर येतो पण शिल्लक काहीच राहत नाही। असं का होतं? कारण घरात ऊर्जा स्थिर नसते। हा छोटासा उपाय त्या गोष्टीवर काम करतो। दिवा लावल्यानंतर तुळशीभोवती प्रदक्षिणा करा, किमान 3 वेळा, शक्य असेल तर 7 वेळा। आणि चालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणा। मोठ्याने म्हणायची गरज नाही, मनात जरी म्हटलं तरी चालेल। महत्त्व श्रद्धेचं आहे। तुम्हाला कदाचित वाटेल, एवढ्या छोट्या गोष्टीने काय फरक पडणार? पण खरं सांगू का, जे लोक हे मनापासून करतात त्यांना 100% फरक जाणवायला लागतो। घरात भांडणं कमी होतात, तणाव कमी होतो आणि पैशाबाबतची भीती हळूहळू कमी होते। भगवंतावर विश्वास ठेवून हे केलं तर एक वेगळीच शांतता मनाला मिळते।
जणू काही कुणीतरी आपल्या मागे उभा आहे, आधार देत आहे असा विश्वास निर्माण होतो. आणि म्हणून हा तुळशीपाशी दिवा लावण्याचा उपाय नक्की करा. आता पुढचा दिवा, जो आपल्या घरात सगळ्यात महत्त्वाच्या जागेत लावायचा आहे. आता तिसरा दिवा हा आपल्या घरातील स्वयंपाकघरात लावायचा आहे. मला सांगा, घरात सगळ्यात जास्त वापरली जाणारी जागा कोणती? जिथून सगळ्यांचं पोट भरतं, जिथून ऊर्जा मिळते, ती म्हणजे स्वयंपाकघर, बरोबर ना? म्हणूनच या जागेची ऊर्जा खूप महत्त्वाची असते. म्हणून या वैशाख पौर्णिमेला स्वयंपाकघरात दिवा लावणं खूप फायदेशीर मानलं जातं. आता हे कसं करायचं ते शांतपणे समजून घ्या. सर्वात आधी स्वयंपाकघर स्वच्छ करा. गॅस शेगडी, किचन कट्टा, जे काही आहे ते स्वच्छ पुसून घ्या. काही मोठं काम नाही, फक्त स्वच्छता आणि नीटनेटकेपणा ठेवायचा आहे. त्यानंतर गॅस शेगडीला हळद कुंकू लावा. तुम्ही रोज करत नसाल तरी हरकत नाही, पण या दिवशी जरूर करा, कारण आपण ज्या ठिकाणी अन्न बनवतो त्या ठिकाणाचा आदर करणं खूप गरजेचं आहे. आता दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्हाला स्वयंपाकघराच्या पूर्व दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात लावायचा आहे. दिशा माहिती नसेल तर साधं लक्षात ठेवा, जिथे तुम्हाला योग्य वाटेल, स्वच्छ जागा असेल तिथे लावा. भावना महत्त्वाची आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दिव्याची वात शक्यतो पूर्व किंवा ईशान्य दिशेकडे राहील अशी ठेवा. तूप असेल तर उत्तम, नाहीतर तेल चालेल. साधा दिवा लावा. दिवा लावल्यानंतर थोडा वेळ तिथे शांत उभं राहा. काही मोठे मंत्र म्हणायची गरज नाहीये, फक्त मनात एक साधी भावना ठेवा की आपल्या घरात अन्नधान्याची कधी कमी पडू नये, सगळ्यांना आरोग्य मिळो. तुम्ही बघाल, या छोट्या प्रार्थनेत खूप ताकद असते. तुम्हाला माहीत आहे का, जिथे अन्नाची कदर केली जाते तिथे पैशांचीही कदर होते आणि हळूहळू दोन्ही गोष्टी वाढायला लागतात. असं नाही की लगेच दुसऱ्या दिवशी चमत्कार होईल, पण हळूहळू बदल जाणवतो. खर्च नियंत्रणात येतो, अन्न माया जाणं कमी होतं, घरात समाधान वाढतं. कुलदैवतेचा आधार मनात ठेवून हा दिवा लावला तर एक वेगळीच सकारात्मकता जाणवते. जणू घरात एक शांत, स्थिर ऊर्जा तयार होते. आणि खरं सांगू, अनेकांना ही गोष्ट खूप साधी वाटते म्हणून ते दुर्लक्ष करतात, पण इथेच मोठा फरक पडतो. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, म्हणून उद्या स्वयंपाकघरात दिवा लावायला अजिबात विसरू नका. आता उरला शेवटचा दिवा, जो तुमच्या इच्छांशी थेट जोडलेला आहे. तो कुठे लावायचा आणि त्याचा नेमका फायदा काय होतो हे आता आपण जाणून घेऊया. आता शेवटचा चौथा दिवा, आणि हा दिवा खूप खास आहे, कारण हा थेट तुमच्या इच्छा, प्रार्थना आणि मनातील गोष्टींशी जोडलेला आहे. हा दिवा तुम्हाला मंदिरात लावायचा आहे. तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल, गणपतीचं, देवीचं, विष्णूचं, कोणतंही मंदिर चालेल. काही लोक विचारतात, आमच्याकडे मोठं मंदिर नाही, छोटंसं आहे. अरे, देवाची जागा छोटी मोठी नसते, भावना मोठी असते. सकाळी वेळ काढून त्या मंदिरात जा. शक्यतो पहाटे किंवा सकाळीच जा, कारण त्यावेळेला वातावरण खूप शांत आणि शुद्ध असतं. हातात एक छोटासा दिवा घ्या. तूप असेल तर उत्तम, नाहीतर तेल चालेल. मंदिरात जाऊन शांतपणे तो दिवा लावा. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, काही मागायचं असेल तर स्पष्ट मागा. मनात दडवून ठेवू नका. साध्या शब्दांत बोला. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की मला नक्की काय हवं आहे? पैसा, शांतता, एखादी अडचण दूर व्हावी? जे असेल ते स्पष्ट सांगा. दिवा लावल्यानंतर काही क्षण तिथेच बसा. घाईघाईत निघू नका. 2 मिनिटं जरी शांत बसलात तरी मन स्थिर होतं. तुम्हाला कधी जाणवलंय का, मंदिरात गेल्यावर मन हलकं वाटतं? कारण तिथे वेगळीच ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेत आपण जे मागतो ते जास्त प्रभावी होतं. हा दिवा म्हणजे एक प्रकारचं दीपदान आहे आणि या दिवशी केलेलं दीपदान खूप फलदायी मानलं जातं. आता काही जणांना मंदिरात जाणं शक्य नसेल, वेळ नसेल, तब्येत बरी नसेल, तर काय करायचं? अशा वेळी घराजवळ एखादी वाहती नदी, विहीर किंवा पाण्याची जागा असेल तिथे दिवा लावला तरी चालेल, पण सुरक्षिततेची काळजी घ्या आणि दिवा पाण्यात सोडताना घाई करू नका. मात्र शक्य असेल तर हा उपाय मंदिरातच करा, कारण तिथे मन जास्त एकाग्र होतं. हे 4 दिवे, घराचा मुख्य दरवाजा, तुळस, स्वयंपाकघर आणि मंदिर, हे 4 ठिकाणं म्हणजे आपल्या जीवनाचे 4 आधार आहेत: घर, श्रद्धा, अन्न आणि इच्छा. आता एक महत्त्वाची गोष्ट, वेळ. हे सगळे दिवे तुम्हाला दुपारी 12 वाजण्याच्या आत लावायचे आहेत. शक्यतो हे उपाय सकाळीच पूर्ण करा, पण काही कारणाने राहिलं तर संध्याकाळी 6 ते 9:30 या वेळेतही करू शकता. पण मनात एक गोष्ट ठेवा, हे करताना घाई नको, दिखावा नको. शांतपणे आणि विश्वासाने करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवावर विश्वास ठेवा.
त्यांची कृपा असली की प्रत्येक गोष्ट योग्य मार्गाने पूर्णत्वास जाते. तुम्ही हा उपाय केला तर घरातली नकारात्मकता नक्की कमी होईल, पैशांबाबतचा ताण कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाला शांतता मिळेल. म्हणून उद्याचा वैशाख पौर्णिमेचा दिवस वाया जाऊ देऊ नका. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा, कमेंटमध्ये तुमचा अनुभव लिहा आणि अशाच सोप्या पण तितक्याच प्रभावी उपायांकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.